म्हणजे ओमकार आहे, चतुर आहे, मी आहे, प्रज्योत आहे आणि बिलाल शेख आणि विनीत माळी वगैरे आमची अशी टीम आहे टोटल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. पंकज पाटील पालन हे होते. नुकतंच मोरेश वैती साहेब, जयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि कॉइन स्पिन होत असताना वाघदेव खार्डे विघ्नेश यांच्या टीमने सांगितलं आम्ही टॉस जिंकलो, आम्ही एकाच पाड्यातील आहोत, एकाच गावातील संघ आहोत, एकाच खेळाडू मात्र यावेळेला पाहायला मिळणार आहेत. तर डेफिनेटली टॉस जिंकलाय वाघदेव खार्डे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया अजितजी पाटील यांचा आवाज आणि त्यांच्या समवेत संदीपजी गावण सरांचा आवाज, बापाणे गावातील पोलीस पाटील आणि एक गोड आवाज. या ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. मनापासून धन्यवाद असेल प्रमोदजी शेडगे सरांचं. द व्हॉइस ऑफ पालघर, द चॉईस ऑफ पालघर म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होतोय. सर्वप्रथम आयोजकांची मी क्षमासुद्धा मागतोय, थोडासा उशीर झाला या कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याकरता, त्याबद्दल क्षमस्व. इस दरम्यान आपण बघता या ठिकाणी आदरणीय विशालजी कडवत साहेब पालघर क्राईम ब्रँच आणि सन्माननीय राकेशजी पाटील साहेब पालघर क्राईम ब्रँच यांचं शुभागमन झालंय. आदरणीय अनिल गावण साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. मनोज पाटील मन्या ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अनिलजी गावड साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या मनोज पाटील मन्या. मनोज पाटील या मन्या यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विठ्ठलवाडीचा वंडर बॉय अनिलजी गावड साहेब. वेल प्लेड मन्या, विथ द बॅट विथ द बॉल आउटस्टँडिंग. आणि पोलीस राकेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी अनिलजी गावड साहेब यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेविषयी अनिलजी गावड साहेब मी विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं थोडक्यात या स्पर्धेविषयी. प्रमोद, तू असं मला अडचणीत आणतो रे नेहमी. AB ग्रुपच्या या नाईट मॅचेसला उपस्थित असलेले माझ्यासोबत माजी नगरसेवक आणि आमचे नेते सुभाषदादा, पंडितदादा, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझे मेवणे ऑर्गनायझर अजय भोईर आणि त्यांची सगळी टीम, माझे सहकारी मित्र परेश आणि उपस्थित सगळे खेळाडू आणि क्रीडा रसिक बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी मला ह्या टुर्नामेंटचं निमंत्रण अजय आणि इतर त्याचे मित्र हे देत असतात. अतिशय आनंद होतो इथे यायला, कारण टुर्नामेंट बघताना मगाशी पालन पण बोलला की दिवसेंदिवस ह्या टुर्नामेंटचा दर्जा वाढत चाललेला. अजय, मनापासून तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन. आपण ग्रामीण भागातील खेळाडूंना ही अशी संधी देत आहात, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातल्या गुणांना वाव देत आहात, हे अतिशय पुण्याचं काम आहे. आणि आपल्या भागातील खेळाडू यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या फ्युचरच्या दृष्टीने आपण हे सगळे प्रयत्न करत असतात आणि हेच प्रयत्न तुम्ही कायमचे असे ठेवाल अशी मी आपणा सर्वांकडून, या AB ग्रुपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून मी खात्री व्यक्त करतो. आणि मला माहिती आहे की आपण याच्यात कुठे खंड पाडून देणार नाहीत. आपण अतिशय तालुक्यातलं एक नावाजलेली टुर्नामेंट म्हणून, आपली या जिल्ह्यातली टुर्नामेंट म्हणून आपल्याकडे बघितलं जाते. आपल्याकडून खेळाडूंची आणि क्रीडा रसिकांची देखील खूप अपेक्षा आहे. आणि निश्चितच अजय, तुझं काम हे चांगलं आहे. आता सासूरवाडीची टुर्नामेंट म्हणून मला प्रमोद किती काम असलं तरी यावं लागते, त्याच्यात काही एक्सक्यूज नाही आहे. आणि खरोखरच मनापासून आनंद होतो आम्हाला इथे येताना की अजय, दरवर्षी तुम्ही हे चांगलं काम करत आलेलं आहेत, यापुढे देखील कराल असं मला खात्री आहे. आज महाराष्ट्र दिन आहे 1 मे, आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त, कामगार दिनानिमित्त मी सर्वांना, माझे उपस्थित असलेले ते सर्व महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद अनिलजी गावड साहेब. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद आहे.
चला मॅचच्या दिशेने वळणार आहोत. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप गावण सर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपला अतिरिक्त खेळाडू सर, पाठवून सर. द्या. बॅटिंग Yes, करणाऱ्या sir. टीमचा एक्स्ट्रा सर प्लेअर. सर याच दरम्यान आपण बघतायत पालघर क्राईम ब्रँच आदरणीय विशालजी कडवो साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही अजयजी भोईर सरांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय विशालजी कडवो साहेब, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पालघर क्राईम ब्रँचच्या आदरणीय विशालजी कडवो साहेबांचं करूया शुभ सन्मान. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत सन्माननीय राकेशजी पाटील साहेब पालघर क्राईम ब्रँच, त्यांचा शुभ सन्मान पुनश्च आपण अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचं आपण करतो या ठिकाणी वेलकम आणि बोलतोय मॅचकडे. थँक्यू. पहिल्याच बॉलवर जोरदार प्रहार केलाय आणि स्कोर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. चौकारणीचे आघात केलाय प्रतीक या बॅटरने. 4 धाबा. थँक्यू. लकी ड्रॉचे क्युपन कडे येत आहेत, तर ज्यांना हवं आहे त्यांनी घ्यायचं आहे. रोहित नार्वेकर आणि प्रतीक दोदडे हे 2 बॅटर आहेत. चतुर नॉन स्ट्राईक इन कडे उभा आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. इट्स गुड शॉट. प्रतीक थांबणार नाही आहे. अपीच करतायत मिड विकेट रिजनला 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. सध्या वलंकित राहिलाय प्रतीक. खूप चांगली बॅटिंग करतोय आणि कमी वेळामध्ये प्रसिद्धीला आलेला हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. चौकार आलाय आणि जाऊया आपण नयन पाटीलकडे. एक सॉन्ग आपण ऐकूया. थँक्यू. 9:19 या मॅचला सुरुवात झालं. म्हणजेच 5 षटकांकरता तुम्हाला जो वेळ दिलाय ना, ते वेळेकडे सुद्धा लक्ष असू द्या. म्हणजेच 25 मिनिटं 5 षटकांकरता दिलेत. त्यापेक्षा जास्त वेळ जर खर्च केला तर मग एक कावडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावाच लागेल. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळला जात आहे. मिड ऑफ मध्ये शतरक्षक आहेत तिथे. एक धाव मिळाली बॅटरला आणि एका धाब्याच्या मदतीनं धावपळकावर धाबा लागल्या जात आहेत. 9 धाबा. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 9. प्रतीक मात्र खूप चांगली स्टार्ट करतायत. प्रतीक दोदेडे ओफ्लॅटचा खेळाडू आहे. अप्रतिम असा खेळाडू. आणि आता आपण बघतो इथे रोहितला, चतुर या नावानं प्रसिद्ध लेफ्ट हँडेड बॅटर आहे. व्यावसायिक क्रिकेटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतोय आणि एबी ट्रॉफीमध्ये दाखल झालाय. आजच्या या ऑल इंडिया आयकॉन ओपन गटामध्ये आपण बघतायत. चांगली स्टार्ट दिले, फाउंडेशन चांगलं बिल्ड केलंय. सर्वांच्या नजराच आजच्या मॅचेसकडे आहेत, कारण दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकास्ट आपण आज इन ॲक्शन बघणार आहोत. भरपूर शॉर्ट बॉल आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा यूज केला, पिच केलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनला सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती डबल डिजिटमध्ये. 1-0. 10 रन्स 1 स्कोर कार्ड. 10चा आकडा या ठिकाणी आलाय. 10 धाबा बिनबाद 10. आजची तारीख म्हणजेच 1 मे आणि खऱ्या अर्थाने 1 मे 1960 साली आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. फार मोठा उलटफेर तेव्हा आपल्याला पाहायला मिळाला. चर्चा त्याची सुद्धा होईल. पुढचा बॉल फुलपिच बॉल होता. ऑन साईडला खून काढलाय. बघितलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला वळवलं. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झालं. धावपळ करते 11 धाबा. 11 धावा बिनबाद. सुरुवात तर खूप चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या पालघर स्पोर्ट्स क्लबची. असं नक्कीच पालघर स्पोर्ट्स क्लब म्हटल्यानंतर एक चेहरा आपल्या समोर सातत्याने येतोय. सन्माननीय परिची गरज साहेब सातत्याने पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंना तेही प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतायत आणि या मॅचचा आनंद तेही मुख्य मंचावरून घेत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय आणि चेंडू झेल सांडलाय तिथे. धावसंख्या मात्र पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 12. पहिले षटक मार्गस्थ आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे ती 12 धाबा. अतिथी कक्षात अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. त्यामध्ये एक असा क्रिकेटमधला हिरा
दैसर गौरव म्हणून ज्याला आदरणीय विनोद घोसाळकर साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांचा सन्मान झाला होता. टाइम्स मध्ये खेळत असताना सेंट्रल एक्साइज संघाविरुद्ध 403 धाबा नाबाद बनवणारा खेळाडू. चला या आपण नंदा एक पाटील स्वागत सरांना सन्मान आपण करणार आहोत. अतिथी धन्यवाद कक्षामध्ये संदीप बघतोय. गावण सर. नंदू पाटील साहेबांचा या वेळेला स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA जोगेश्वरी ते दैसर विभाग 15 वर्षाखालील मुलींच्या प्रशिक्षक पदी कोच निवड झाल्याबद्दल नंदू पाटील साहेबांचं या वेळेला यथोचित स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा करूया स्वागत सन्मान. आणि सन्मान स्वीकारण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. 403 धावा काय बॅटिंग केली होती. आणि लिटिल मास्टर अर्थातच सुनील मनोहर गावस्कर सरांनी त्यांना ज्या वेळेला ते खेळले त्यावेळेला सांगितलं की कुठे क्रॅम्प वगैरे तर आला नाही ना. आणि हे मात्र बाईट्स त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं होतं. फटाक्यांच्या आतषबाजीने नंदू पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. एक चांगली फिटनेस, हेल्थ इज वेल्थ ही टॅगलाईन सातत्याने त्यांच्या रक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने आपण पाहू शकतायत अजयजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत. त्याचप्रमाणे अनिलजी गावड साहेब, परेशजी गरज साहेब, सुभाजी पाटील साहेब यांच्या वतीने हा स्वागत सन्मान. खरोखरच एक अग्री रत्न जे चमकलं. आणि त्यावेळेला सुनील मनोहर गावस्कर सरांनी चांदीची भेटवस्तू या खेळाडूला दिली होती. आणि नुकताच फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 फेब्रुवारी रोजी वानखडे स्टेडियमवर नाबाद 52 धावा बनवल्या, 2 विकेट्स मिळवल्यात. आणि तिथे सुद्धा चांगली गोडधोड त्या खेळाडूची पाहायला मिळाली. आणि ते कधीच विसरणार नाही 18 दिवसाचा तो साऊथ आफ्रिकेचा दौरा. आणि तिथे सुद्धा चांगलं काम या खेळाडूने केलंय ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मॅचच्या दिशेने आम्ही वळतोय रोहित नार्वेकर स्ट्रायकिंगकडे. आणि अतिशय चांगला फटका खेळत असताना या चेंडूवर सुद्धा मिळतील धाबा 4. चौकारणीची धावसंख्येला आकार. धावपळत पुढे जातोय. धाबा चालत 26. दरम्यान पुढील चेंडू अप्रतिम टायमिंग आहे. थोडस पुढे होता. लॉंग ऑफच्या वरनं क्लिअर करतायत. इथे मात्र रोहितच्या बॅट मधनं येतो एक सुंदर हिट. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना आपण बघतायत. अप्रतिम लॉंग ऑफ रिजन मधनं एक लेफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचते ती तब्बल 32 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. DJ9 कडे सुद्धा आम्ही नंतर वळणार आहोत. सध्या आपल्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या अतिथींशी चर्चा करणं फार महत्वाचं आहे. त्यांच्याबद्दल माहिती देणं फार महत्वाचं आहे. जसं नंदू पाटील या खेळाडूबद्दल आपण ते माहिती दिलं. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. मिळतील धाबा 6. बिग सिक्सर रोहित नार्वेकर. काही चांगलं तंत्र आणि मंत्र या खेळाडूने अध्यापत केलंय. प्रत्येक ठिकाणी जातोय. आपल्या नावाची चर्चा झालीच पाहिजे. आपलीच दहशत, आपलाच धाक, आपलाच दरारा. रोहित नार्वेकर चतुर. धावसंख्या 38. 7 मध्ये 28 वर खेळतो रोहित. वापसी करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. राज भोईर गोलंदाजी मार्गावर आहे. त्याच्याकडे चांगलं तंत्र आहे. परंतु आज कुठेतरी गणित चुकलं या खेळाडूचं. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू काही त्याच्याकरता थांबणार नाही. तो निघून जातोय सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. AB ग्रुप ट्रॉफी चौकार.
थँक्यू सो मच डी जे नयन पाटील एक उत्कृष्ट खेळाडू. आणि आपण बघितलं तर श्री चाक माता संघाद्वारे चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. आणि त्यांचा संघ सुद्धा पुढे पात्रता फेरीमध्ये पोहोचलाय. 42वर एकही गडी बाद नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21च्या सरासरीने 42 धावपळकावर लागल्या गेल्यात. दोन्ही पॉवर प्लेचे षटकं आता समाप्त झालेत. पुन्हा एकदा आमच्या समेत जुळले जात आहेत महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक अजित पाटील सर. गोलंदाजी मार्गावर आता विघ्नेश या गोलंदाजावर विश्वास दर्शवला. आणि विघ्नेशने म्हटलं होतं की आमचे सर्व खेळाडू आमच्या गावातील. विघ्नेश तयार. सरळ बॅटने या बॉलला प्रहार केलाय. ऑन दी अप 6 धावा. सिक्सर. थँक्यू. खूप चांगली बॅटिंग करताना प्रतीकला आपण बघतोय थोडंसं पुढे ची लेंथ आहे ती रडारमध्ये आले आणि त्याचा फायदा या ठिकाणी आपण बघतायत. प्रतीक घेत आहेत 5मध्ये 16 आणि रोहित नार्वेकर 8मध्ये 32 बनवून खेळत आहेत. 48 षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आणि विघ्नेश पुढील चेंडू घेऊन यावेळेला वेट केलं. बॅटचं फेस ओपन केलं आहे. डीप गली रिझनमध्ये आपण बघतायत. खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला स्लाइस केलं होतं. धावसंख्या सिंगलने वाढते 49. इथून धावांचा डोंगर संदीप सर उभा राहणार आहे. कारण बॅट्समन इझिली प्रत्येक शॉट खेळत आहेत जो त्यांचा नॅचरल टर्न आहे. किंवा जसे ते ओपन्समध्ये खेळत असतात, इंडिया आयकॉन खेळत असतात, उच्च दर्जाचे उच्च कोटीचे गोलंदाज असतात. आणि जेव्हा ग्रामीण विभागातले गोलंदाज त्यांच्या समोर येतात त्यावेळेला त्यांच्याकडे दडपण नसतं आणि त्यांचा जो नॅचरल गेम असतो ना तो आणखीन एकदम खूप चांगल्या पद्धतीने पुढे येत असतो. आणि अगदी बरोबर. कौतुक तर खऱ्या अर्थाने फिल्डिंग करणाऱ्या टीमचं करायला हवं. त्यांच्या सर्व खेळाडू एकाच गावातील आहेत आणि ते एकाच पाड्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलेत. पुढचा बॉल पिक केला या चेंडूला. उडवून दिला फुल टॉस बॉलला. स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. पंचावन्न. नऊमध्ये 38 रोहित यांची बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. लेफ्ट हँड बॅटर आहेत. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फुलटॉस आहे ते सरळ डीप बॅकवर्ड टॉस लेगमध्ये झेलमध्ये कन्वर्ट झाले चेंडू आणि पहिला धक्का लागतोय. रोहित चतुर मात्र माघारी परतताना धावसंख्या 55 असताना या ठिकाणी ब्रेक थ्रू देत आहेत ते म्हणजेच मिस्टर विघ्नेश. मोठं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मिळते आणि तेच मुकमे बिलाल शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आक्रमक बॅटर म्हणून पुढील चेंडू विघ्नेश तयार होताना आपण बघतोय. अप्रतिम ड्राईव्ह केलाय. शॉर्ट स्वीपर कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आपल्याला बघायला मिळणार आहे बागदेव खार्डी संघाला. व्यावसायिक क्रिकेट खेळाडूंच्या अगेन्स्ट तुम्ही खेळताना
तुम्हाला इथलं जे मार्गदर्शन आहे, इथला जो अनुभव आहे, ह्या ज्या 6 ओव्हर आहेत ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील. ओ यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आहे डाऊन द ग्राउंड. बिलालच्या बॅटमधनं एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 61 ऑन स्कोर कार्ड बघायला मिळते. 61 झालेले आहेत. याच्यानंतर मॅच त्याच्यानंतरची लढत असेल मिस्ट्री 11 विके प्रतिष्ठान विरुद्ध ओमकार बॉईज 81. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिला डाव संपल्यानंतर टॉस बॉक्सच्या दिशेने येणं बंधनकारक असेल. अनिकेत राऊत बाप्या या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. टेनिस विश्वातील एक नामवंत असा खेळाडू मोठमोठ्या Thank स्पर्धा you. त्याने गाजवल्या. तर आपण बोलतोय आदरणीय तुषारजी पामाळे साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. टेंबोडे गावातील एक अनमोल असे रत्न, नेहमी स्मितहास्य आणि एक दानशूर दाते म्हणून आदरणीय तुषारजी पामाळे साहेबांची खूप मोठी ओळख आहे. त्यांचा शुभ सन्मान अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते करतोय. तदनंतर आदरणीय श्यामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 61 धाबा. आता कल्पेश आलाय. त्यानंतर आपण बोलतोय अनिकेत राऊत साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही हरीश्वर किनी सरांना विनंती करतोय. अनिकेतजी राऊत पालघर जिल्ह्यातील एक मोठं नाव आणि त्यांचा शुभ सन्मान आपण बघतोय हरीश्वरजी किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य मंचावरती होतोय. पुढचा बॉल आपण बघूया. ओहो, ट्रू द कव्हर. व्हॉट अ स्ट्रोक. इनक्रेडिबल. अविश्वसनीय फटका बॅटरच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा झाल्यात एक गडी बाद 67. 67 फॉर 1. 71 झाल्यात. मात्र या चौकाराच्या मदतीने आता 71 धाबा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. आणि एक दिग्गज खेळाडूंना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. नुकताच अनिकेत राऊत सरांचं स्वागत आणि सन्मान झाला. टेनिस विश्वातील एक असा हिरा आणि एक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या. साता समुद्रापलीकडे जाऊन सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध केली. बारामती येथील मानाचा उपमुख्यमंत्री चषक सुद्धा गाजवला. हा कोळवटा पदचेंडू होता. रिस्पेक्ट दिली, थोडासा सन्मान दिलाय. बघितलं आपण मिड ऑफ सत्रामध्ये चेंडू जाताना एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली एक गडी बाद 72 धाबा. प्रोजेक्टेड स्कोर 124 चा दाखवतोय. जर याच सरासरीने धावपळक पुढे गेला तर मग धावपळक वाढू शकतोय. 9 मध्ये 28 वर खेळतायत प्रतीक दोदडे, तर बिलाल शेख 2 मध्ये 6 वर खेळतायत. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी प्रमलिंग पाहायला मिळाली. एक धाव रोखली जाऊ शकत नाही. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्यात 73 धाबा. धावगती तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतोय आणि चांगली सुरुवात आहे. वचक दाखवलंय कोळ्या गटातील या खेळाडूने. 73 एक आकड्याच्या मोबदल्यामध्ये पुढील चेंडू ऑन साइडला आपण बघतात. मिड विकेट रिजनला खेळला गेल्या सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या 74 वरती 74 वरती बघायला मिळते. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये ह्या स्पर्धेतला जो उच्चांक आहे 103 धावांचा आहे. आणि एक संधी या ठिकाणी पालघर स्पोर्ट्स क्लबला की या स्पर्धेतला उच्चांक आपल्या नावावरती नोंदवण्याची एक नामी संधी आली असं म्हणायला हरकत नाही. चेंज ऑफ द पेस. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. थोडंसं गतीला परिवर्तन केलं. ऑन साईडला लॉंग ऑन रिझनमध्ये खेळता सिंगल कंप्लीट झाली आहे आणि 74 ऑन स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळते. 75 षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि धावसंख्या बघायला मिळते 75 लॉस ऑफ 1 विकेट. काय वाटते सर, या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि दोन्ही फलंदाज वेल सेट झालेले आहेत. एका बाजूने 10 मध्ये 29 प्रतीक खेळत आहेत, दुसऱ्या बाजूने 4 वरती 8 आहेत ते बिलाल शेख आहेत. आणि 12 चेंडूंचा खेळ शेष असताना जी डेथ ओव्हर आहेत जिथे मात्र आपली आक्रमकता किंवा इथून जो या मॅचमध्ये जो बॅट्समनला जो कॉन्फिडन्स मिळणार आहे किंवा त्यांच्या बॅटमधनं धावा येणार आहेत
त्याच्या दुसऱ्या मॅचेसमध्ये भरपूर कामात येतील तुमचा आत्मविश्वास लेवल. त्यासाठी इथून धावा भरपूर महत्त्वाच्या आहेत. आणि धावा तर महत्वाच्या आहेत, परंतु मला असा अंदाज वाटतं की 15च्या सरासरीने 30 धावा येऊ शकतात. यावट कोणताही दबाव न घेताना गोलंदाजाने आपलं सर्वोत्तम काम करणं फार महत्वाचं असेल. समोर कुळाघाटातील खेळाडू आहेत हे न बघताच आपली सर्वोत्तम कामगिरी आपल्या टीम करता फायदेशीर ठरेल. स्लो बर्मन इन दी एअर, चेंडू हवेत आहे. हा चेंडू जातोय काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतोय आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा पायावरती आदळतोय. धावसंख्या 1ने 82 वरती पोहोचणार आहे. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ आहे आणि प्रतीक आणि बिल्लाल खऱ्या अर्थाने 21 रन्स हवे आहेत हाफ सेंचुरी बनवण्यासाठी. प्रतीक यांना 29 वरती खेळतायत. 10 चेंडू 29 आणि एक संधी आहे खऱ्या अर्थाने. तुम्ही जर सेट झालात 50 धावा हाफ सेंचुरी जर तुमच्या नावावरती नोंदवते AB सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये, तर एक मोठी उपलब्धी आहे ती. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला खेळता सिंगल कंप्लीट झाले आणि 83 वरती स्कोर कार्ड पोहोचले. अजितजी आतापर्यंत किती अर्धशतकं झालेत यंदाच्या या पर्वामध्ये? चार हाफ सेंचुरीज आपल्याला बघायला मिळतात. पहिली वहिली किरण जाधवच्या नावावरती राहिले, जल तरेच्या नावावरती राहिले. तदनंतर आपण आकाश खरत वाईट बॉल आहे आणि विश्वनाथ जाधव या 4 हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जलतरेच्या नावावरती 68 धावाचे इंडिव्हिज्युअलची आपल्याला बघायला मिळते. इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर. चौरेश्वर 1. 5व्या षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर उंच पटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडू फक्त खेळपट्टीच्या जवळ पडतोय. धाव घेण्याची संधी दिली जात नाही. यावेळेला चांगलं वापसी करतायत या षटकामध्ये गोलंदाज. वागदेव खाडी संघाचं प्रशंसा करावी लागेल, कारण जवळजवळ 27 चेंडू त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते आणि पहिला वाईट जो मागच्या वेळेला बघायला मिळालाय. एक थोडंसं गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन आहे, वेग हवा आहे, थोडासा फिंगर रोल करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकणं गरजेचं आहे. परंतु डिसिप्लिन जर आपण बघितलं, एक्स्ट्रा चेंडू नाही, भले धावा आलेले आहेत परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी वागदेव खाडीच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि ते सरळ शॉट आपण बघताय जनरेट केलाय. डाऊन द ग्राउंड खेळतायत. धावसंख्या 90 वर पोहोचती आहे आणि प्रत्येक यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजेच बिल्लालच्या बॅटमधून येतोय षटकार. थँक्यू. पुढचा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता. टायमिंग सुद्धा प्रॉपर झाला नव्हता तरी सुद्धा 4 धाव मिळतील. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू करतो सीमारेषेला स्पर्श. चौकारांशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी चौकार. थँक्यू. याच्यानंतर आपण मॅच क्रमांक धावसंख्या 94 झालं. 94 वर 1. 5 षटकांची समाप्ती झाली. मिस्टी 11 VK प्रतिष्ठान आणि ओमकार बॉईज 81 दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहा. टॉससाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रण देतो. सध्या सुरू आहे पालघर स्पोर्ट्स क्लब वर्सेस तुम्ही मॅच बघतायत वाघदेव खार्डी या दोन संघादरम्यान. खार्डी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं पालघर स्पोर्ट्स क्लबला आणि आपण बघितलं तर अतिशय चांगले खेळाडू दोन्ही टीममध्ये आहेत. 94 वर 1. एकच फलंदाज बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या पालघर स्पोर्ट्स क्लबचा. म्हणजेच पूर्णतः दहशत, धमक, चमक ही फलंदाजी करणाऱ्या संघाचीच दिसतंय. पलटवार करणं गरजेचं होतं. 5 षटकांकरता अगदी योग्य वेळ या ठिकाणी खर्च करतायत.
दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी व्हा. मिस्टर 11 विके प्रतिष्ठान आणि ओमकार बॉईज 8-1. पुढचा बॉल कळवटामध्ये चेंडूला काढायचं होतं खोदून, चेंडू पायावर आदळलाय. इम्पॅक्ट इन लाईन, विकेटचं पतन. दीपेशला मिळाली सफलता. खॉन 2 गडी बाद 94. होते की पहिल्या मॅच मध्ये विजेता झालेला संघ या मॅच मधील विजेता संघाविरुद्ध लढेल ही माहिती आमच्यापर्यंत मिळते. त्यामुळेच ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या मॅच मध्ये जो संघ जिंकलाय तो आता बोबा 11 टीम जिंकलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता या दोघांपैकी कोणता संघ लढेल हे आपण निश्चित काही वेळानंतर करणार आहोत. 9 मध्ये 24 वर खेळतात बिलाल. याआधी अतिशय चांगली खेळी दाखवले बॅटरने. प्रदीपने आपल्या टीम करता उपयुक्त अशी खेळी पेश केली होती प्रदीपची. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा होता. इन दी एअर चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता आणि इथे सहज सोपा झेल सुटलाय. विकेट फार महत्वाची होती. अगोदरच्या आपण प्रतीक या खेळाडूला आपण बघितलं तर त्याने व्यक्तिगत 29 धाबांचं योगदान आपल्या टीम करता दिलं. आता 95 वर 2 म्हणजे 100चा आकडा निश्चित आहे, तो पुढे जाईल. It's a 95 loss of 2 wicket. एवढा मिसटाइम शॉट. झेलचा प्रयत्न आहे आणि झेल तिथे पूर्णश सोडला गेला. आपण बघताय धावसंख्या 1 पुढे जाईल 96 स्कोर कार्डवरती. शेवटचे 3 चेंडू आहेत. चला बोबा 11च्या विपक्ष विनिंग टीम 1 इनिंग बाकी आहे, याच्यामुळे टॉस होऊ शकणार नाही. चला आपण बघूया बिलाल शेख आणि विनीत मान सिक्सर. घासलेला नाव असलेला खेळाडू, मानकोळीचा खेळाडू. ओहो, आता थोडासा ऑफ स्टंपचा जवळून जाणारा बॉल होता. डॉट बॉल. धावा बनवण्याची संधी मिळत नाही. 102 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांमध्ये ह्या 102 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा आता एका पायावर वजन देत या चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ रिझन मध्ये. ताकदीचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. AB ग्रुप ट्रॉफी षटकार. थँक्यू. AB ग्रुपचा हा चषक आहे, ज्या AB ग्रुपने आम्हाला प्रत्येकाला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. पहिल्या पर्वापासूनच ही स्पर्धा चर्चेमध्ये आल्या. आता पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव पळकावर. 108 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 108 धावा बनवल्यात आणि 109 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावा लागेल. वाघदेव खार्डी या टीमला 109 धाबा आहेत. 109 धावसंख्येचं टार्गेट असेल. आज खऱ्या अर्थाने कामगार दिन 1 मे आपल्या महाराष्ट्राकरता महाराष्ट्र दिन. परंतु कामगार दिनाविषयी बोलायचं झालं तर सुरुवात अमेरिकेमधून झाली. 1886 साली ज्यावेळेस वेतनवाढ, पगारवाढ, एखादी सुट्टी मिळावी, आठवड्याची एखादी सुट्टी असावी आणि त्यांना कामगारांना त्यांचा हक्क मिळावा याकरता 1886 साली एक शांतता मार्गाने आंदोलन झालं होतं आणि नंतर काही दिवसातच त्या शांतता मार्गाने झालेल्या आंदोलनाला थोडंसं उग्र रूप धारण झालं
आणि ते आंदोलन तीव्र झालं आणि त्याचे पडसाद उमटले गेले संपूर्ण जगभर. तदनंतर 1 मे 1889 पासून कामगार दिन हा अमेरिकेमध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला आणि आजपर्यंत आपल्या संपूर्ण जगभरात 86 असे देश आहेत. त्या 86 देशामध्ये हा कामगार दिन हा साजरा केला जातो. आज आपल्याकरता सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. 1 मेचा दिवस आहे, कामगार दिन सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र स्थापनेचा दिन सुद्धा आहे. 1 मे 1960 साली आपल्या या महाराष्ट्राची स्थापना झाली. गुजरात या नवीन राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली. 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे. परंतु गुजरात राज्याची जेव्हा निर्मिती झाली ना, तर नवीन राजधानी गुजरात राज्याला उभारण्याकरता महाराष्ट्राने 10 करोड इतका निधी दिला आणि तदनंतर वार्षिक तूट भरून काढण्याकरता सुद्धा प्रत्येक वर्षी महाराष्ट्रानेच मदत केलं. कारण पूर्वी आपल्या या महाराष्ट्र राज्यावर गुजराती बड्या व्यापाऱ्यांचं वर्चस्व होतं आणि त्या अनुषंगाने 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली. चर्चा तर होतच राहील. 1 मेचा दिवस आहे, आज कामगार दिवस आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा असेल. हे आमचे प्रेक्षक राजे. बघा, प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक सध्या खचाखच भरलेले आहेत. अजित सर, 109 धावसंख्येचं टार्गेट आहे. काय वाटतंय, वाघदेव खार्डी टीम धाडस केलं या स्पर्धेमध्ये खेळायचं, म्हणजे त्यांचं कौतुक प्रथमतः आपल्याला केलं पाहिजे. नक्कीच 109 धावा AB ट्रॉफीच्या हा उच्चांक आहे. पाचव्या वर्षातला हायेस्ट स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. पालघर स्पोर्ट्स क्लबच्या नावावरती आहे. वाघदेव खार्डी संघाचे ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. विघ्नेश आणि त्यांच्या समवेत विघ्नेश आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भरपूर लक्ष मोठं आहे, परंतु सलामवीर बघूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करतील. दीपेश आणि विघ्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा AB ट्रॉफी, तिचं खूप चांगल्या पद्धतीने असलेला वाढत चाललेला ग्रोथ आणि टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडूने टेनिस क्रिकेट क्षेत्रातील जे स्टारकास्ट आहे त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे खेळण्याचा मोह होतोय. कारण एक सुंदर मॅनेजमेंट, अतिशय व्यवस्थित या क्रीडा स्पर्धेचं मॅनेजमेंट बघायला मिळते. एक उच्चस्तरीय आसन व्यवस्था आपण बघतायत. येणाऱ्या प्रत्येक क्रीडा रसिकांची खूप चांगली दखल AB ट्रॉफीच्या माध्यमातून घेतले जात आहेत आणि भव्य दिव्य स्टँड त्यांच्यासाठी स्टँड निर्मिती केली जाते. आपण बघतायत समोर खूप चांगल्या पद्धतीने क्रीडांगण सजवले गेले आणि पालघर जिल्ह्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा म्हणून प्रत्येकजण दरवर्षी या स्पर्धेची वाट खूप जास्त प्रमाणामध्ये बघत असतात. आपण बघतोय त्याचं 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये आजचा ओपन हाफ, ज्याला आपण म्हणतो टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज, आज आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहेत. तुर्ताच आपण पालघर स्पोर्ट क्लबच्या विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजेच वाघदेव खार्डी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत. ओमकार देसाई गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, इन कटर चेंडू, ऑफ कटर चेंडू सरळ या स्टँडच्या भेटीला ओमकार देसाई विकेट घेण्याकरता करतायत घाई. विकेट डाऊन, पहिला धक्का गॉन. पहिला चेंडूवर त्यांनी केलाय, बाद केलं विघ्नेश
दीपेश या खेळाडूला. वेदांत पाटील असतील, सौरभ असतील, अक्षय, हे दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळतात सध्या तरी पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपण बघतोय. दोन चेंडू आणि एक गडी बाद. आपण बघतोय फलंदाज बाद होताना. एक मोठं टार्गेट आहे समोर. व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आपल्याला बघायला मिळतात आणि तिथे मात्र थोडासा बॅकफूटवरती वाघदेव खार्डी संघ आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत त्यांच्या संघनायकाचं म्हणणं होतं की आम्ही एक पाड्यामधले खेळाडू आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नक्कीच एक चांगल्या संघासोबत खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु व्यावसायिक क्रिकेट भरपूर पुढे गेलेलं आहे. अनेक स्टेटमध्ये जाऊन हे खेळाडू आपल्या नावाला 4 चांद लावत आहेत. पालघर जिल्हा असेल, आपलं संपूर्ण महाराष्ट्र असेल, तिथून दिग्गज खेळाडू एका चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपण सातत्याने बघितले. प्रज्योतला पण बघतोय, पंकज पाटीलला पण बघतोय आणि 109 धावाचं आव्हान नसताना कुठेतरी वाघदेव खार्डी संघाचं जे मनोधैर्य थोडंसं खचलेलं आहे. काय एरवी आपण बघतोय जर मॅच थोडीशी टफ असते, प्रज्योत अंबिरी गोलंदाजीला आले असते. इथे मात्र ओमकार स्टार्ट करतायत. पुढील चेंडू या वेळेला आपण बघतायत खूप चांगली गोलंदाजी आहे. अर्थातच चांगली गोलंदाजी होत आहे आणि त्यामुळेच बघितलं आपण W.W. असं हे षटक 2 सफलता मिळवून दिलेत. अजूनही खातं उघडता आलं नाही. ओमी म्हटलं तर ISPLच्या पहिल्या पर्वामध्ये चांगले मालामाल होताना ते दिसले. आता नुकताच 1 धाव पूर्ण केली. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे विघ्नेश. विघ्नेश आणि विक्रम या 2 बॅटरवर जबाबदारी आहे. 32 मध्ये पाहिजेत 108 धाबा. पुन्हा थोडंसा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. मनगटाच्या मदतीने हलका त्याने ढकलून दिलं या चेंडूला मिडॉन क्षेत्रात. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 2 वर 2. लढा तर करावाच लागेल, लढा तर द्यावाच लागेल अजित सर. पुढील चेंडू आपण बघतायत विघ्नेश आणि विक्रम ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण हलकासा लेग ब्रेक बघतोय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिला असताना गोलंदाजाची सुंदर लेंथ लाईन बघायला मिळते. समोर 109 धावा असताना पहिलं षटक इकॉनॉमिकल हाताळलं गेले. पडल्यांदा चेंडू आपण बघतोय थोडासा टॉस झाला. टर्न इन बाउन्स या दोन्ही गोष्टी एकत्रित बघायला मिळाल्यात. विक्रम समोर होते. थोडंसं डीपमध्ये जाऊन पॉप इन क्रीजच्या खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते आणि पहिलं षटक ओमकारचं संपल्यानंतर धावसंख्या स्थिरावली ती 2 गडी बाद 2 धाबा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत. बघूया आता नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावर कोण असेल. अक्षय घरत, सन्योमान गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय घरत म्हटलं तर काटाळे येथून बिलॉंग करतो हा खेळाडू. सुरुवातीला नेपाळ विरुद्ध चांगलं प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर या टेनिस क्रिकेटमध्ये त्याला महत्त्वपूर्ण रोल अदा करण्याची संधी मिळाली. परंतु बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये अक्षयच्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. लॉंग ऑनच्या बाहेर सिक्सर. थँक्यू. अक्षय घरत स्वागत षटकाराने करतायत विघ्नेश. या ठिकाणी थोडासा जी लेंथ होती ती ओरपिच पद्धतीची होती आणि त्याचा फायदा घेतलाय. स्टिअर करण्याचा प्रयत्न, आता मात्र थोडासा बॅक ऑफ द गुड लेन ठेवण्याचा प्रयत्न केला. थोडासा वेग वाढवलाय. शेवटच्या क्षणी डीपमध्ये जाऊन थोडासा हलकासा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. स्कोर थांबलाय तो म्हणजेच 8. पुढील चेंडू घेऊन पुनश्च गोलंदाज तयार होताना अक्षय समोर विघ्नेश आहेत. इथे मात्र डाऊन द लेग सम वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 9 वरती पोहोचते. एका बाजूने वाघदेव खार्डी संघानं टोटली 27-28 चेंडू डिलिव्हर्ड केले होते. एकही स्क्वेअर चेंडू नव्हता. परंतु इथे पालघर स्पोर्टच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतायत की वाईट बॉल आला. अक्षय आहेत, अक्षयकडे चांगला अनुभव आहेत.
पुढचा बॉल हाफ ट्रॅकर थोडासा उसळी जास्त घेतोय, अनपेक्षितरित्या बाउन्स मिळालाय, थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला हा चेंडू गेलाय. डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 9. प्रत्युत्तरादाखल 109 धावसंख्येचं टार्गेट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला फिरवलंय, वळवलंय आणि यष्टीरक्षक पालन तिथे आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बघू शकतात लेग कटर चेंडू टाकलाय. पडल्यानंतर थोडासा बाउन्स होते आणि आपण बघतात विघ्नेश यांना खूप चांगली कटर गोलंदाजी हाताळतायत. या वेळेला हळूवारपणे फक्त दिशा दिले. जनरली पुश ऑन साईड फॉर सिंगल. धावसंख्या 1ने डबल डिजिटवरती पोहोचती आहे. थोडासा संत गतीने खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः 109 धावांचा डोंगर आणि त्याला पाठलाग करताना कुठेतरी फलंदाज कमी पडत आहेत, कारण त्यांचा बॅटचा स्विंग म्हणा किंवा चेंडूच्या पिचिंगला ओळखणं म्हणा, इथे मात्र त्रिफलाचित होतात विक्रम. तिसरा धक्का लागतो विक्रमच्या रूपानं. फलंदाज आउट. दाखव 109 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना वाघदेव कार्डी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 10. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट 24.75च्या सरासरीने पुढे बनवायचं आहे. वेदांत पाटील आता गोलंदाजी मार्गावर. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला गेलाय. मनापासून आभार असेल प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीचं. आदरणीय रवी गुळबी सरांची ही यूट्यूब वाहिनी. आमचे समालोचक अजित पाटील सर, आमचे गुणलेखक म्हणून आपण बघतायत अमर पाटील, हे सुद्धा चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पेश करत आहेत आणि त्यामुळेच आम्ही सक्षमरित्या धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डीजे नयन सध्या ऑपरेट करण्याकरता तिथे उपस्थित आहेत. विकास आहेत इथे. झकास कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ करतो. वेदांतचा हा पहिलाच बॉल डॉट पडलाय. 10/3. आता 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉलमध्ये जिंकण्याकरता फार मोठं आव्हान आहे. 99 धावा पाहिजेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे वेदांत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. एबी ट्रॉफी आज सर्वांच्या नजरा ह्या दिवसावरती आहेत आणि या दिवसाला एन्जॉय करण्यासाठी बरेच जणांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने गेम प्लॅनिंग केलं असणार आहे. ओ गुड शॉट. चेंडूला लॉंग स्टॉप रीजनमध्ये खेळतायत विघ्नेश. धावसंख्या 4ने वाढते आणि पोहोचते ती म्हणजेच 1 ऑन स्कोर कार्ड. थोडासा वेगवान चेंडू होता. विघ्नेशला खेळायचं होतं. फाईन लेगला चेंडू जातोय सरळ लॉंग स्टॉप रीजनमध्ये. धावसंख्या पोहोचते. आपण बघतोय काय घडलं होतं एक्झॅक्ट तिथे. पूर्णतः एकतर्फा मॅच आपल्याला बघायला मिळतो. वन साइड मॅच ज्याला आपण म्हणतो ती मॅच इथे पालघर स्पोर्ट्स क्लबच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल पुन्हा आता लेग कटर टाकला आहे. चेंडू बॅटरला बीट केलं जाते. गोलंदाज वेदांत पाटील द्वारे. हा डॉट बॉल. धावसंख्या 14/3. मिस्ती 11 VK प्रतिष्ठान विपक्ष ओमकार बॉईज एडवन. याच्या नंतरचा मॅच आम्ही होणार आहे. तर विनंती करतो या बोट टीम कॅप्टन त्वरित टॉससाठी आपण टॉसची प्रक्रिया या षटकानंतर पूर्ण करतोय. मिस्ती 11 VK प्रतिष्ठानच्या विपक्ष ओमकार बॉईज एडवन यांच्यामधला मॅच आपण या ठिकाणी बघतोय. 15/3. वाघदेव खार्डी टीमवर पुन्हा आता दबाव दडपण वाढवलं. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धाबा 3 गडी बाद. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. लेफ्ट आर्मने ते गोलंदाजी करतायत. चांगली गुणवत्ता सिद्ध केलं वेदांत. या गोलंदाजाने चौकार लागल्यानंतर पुन्हा कमबॅक करतोय, वापसी करतोय. 15 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वयोगटातील सामने असल्या कारणानं प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी, म्हणूनच एवढी गर्दी.
एलईडी बॉल या ठिकाणी तुम्ही बघू शकतायत उजव्या बाजूला. आता पुढचा बॉल ओ वाईड यॉर्करचा मारा आहे. पाहूया चेंडू वेगाने गेलाय. बाईचा इशारा पंचांचा. नशिबाचा सुद्धा काही चौकार असतो. बघू शकतात वाईट यॉर्करचा बॉल यष्टीरक्षकाला बीट केलाय. पाठीमागे चेंडू गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 19. पुढचा बॉल आता थोडस मागे ठेवलं होतं गुडलेन क्षेत्रावर या चेंडूला आणि हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या भेटीला गेला. आपण वळतोय टॉस कडे. आदरणीय परीची गरजदारांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा आहे. पालघर स्पोर्ट्स क्लबची ओनर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेलं आहे. सन्मान्य परेशजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. हेड इन टेल आहे. कॉल कोणाचा असणार आहे? चालेल, चॉईस द्या. आपण बघतोय तर BC11 BK प्रतिष्ठानचा कॉल असेल. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय. आपण काय डिसिजन असणार आपलं? फील्ड फर्स्ट. आपण याच्या अगोदर ह्या टुर्नामेंटमध्ये खेळलात? नाही, फर्स्ट टाइम खेळतोय. कसं वाटतं इथे दाखल झाल्यानंतर? खूप चांगलं वाटतं. खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि नक्कीच इथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. आपल्या स्क्वॉडमध्ये कुठले कुठले खेळाडू आहेत? क्रीडा रसिकांना ते जाणून घ्यायची इच्छा आहे. सर्व मिक्स आहेत. माझ्याच परिसरातले प्लेयर आहेत आणि आम्ही नक्कीच एकजुटीने खेळून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. असं शतरक्षण घेतलं आपण. बेस्ट ऑफ लक. रोहन टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग करायची आहे आणि आपल्या संघामध्ये कुठले खेळाडू आहेत? एडवनचे आहेत, आपल्या सफाळ्यातले विभागातले सॉरी फिल्डर आहेत. मॅच इंटरेस्टिंग होणार. नक्की. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी आपण बघतायत BK11 BC11 BK प्रतिष्ठान आणि प्रथमतः घेतले क्षेत्ररक्षण. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत गोलंदाज पुढील चेंडू सौरभ वर्मा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. पूर्णतः मॅच एकतर्फा होताना आपण बघताय 109 धावांचा टार्गेट असताना 19 वरती 3 अशी थोडीशी स्थिती आपण या ठिकाणी बघतोय. पुढील चेंडू याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिडल करता येत नाही चेंडू आणि आपल्या सोबत आता थोडेसे आमचे कुपन्स घेऊन येतात. लकी ड्रॉची कुपन आपल्यापर्यंत आमची संपूर्ण टीम घेऊन जाणार आहे कारण आज आपण लकी ड्रॉ लवकर करणार आहोत. त्यासाठी विनंती आहे की लवकरात लवकर आपण लकी ड्रॉची कुपन घेऊन जायची आहे. या 4-5 दिवसातला प्रवास जर आपण बघितला, प्रथमतः सक्षमनं लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेता ठरला. दुसऱ्या दिवशी अजिंक्य, तिसऱ्या दिवशी गार्गी आणि चौथ्या दिवशी आपण बघितलं दर्शन यांना. तर एकंदरीत 4 विजेते आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ड्रॉच्या रूपानं आपण बघितलेले आहेत. थोडासा याही वेळेला आपण बघतायत चौकार आलाय. थोडासा एक्स्ट्रा स्कोर कार्डवरती आहेत. कुठल्याही प्रकारचं एफर्ट्स या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे. आपण बघतायत पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कारण त्यांना माहिती आहे पूर्णतः मॅच आपल्या बाजूने आलेली आहे आणि हे चौकार आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या 4 पुढे जाते. स्कोर मोज ऑन 27. 27 वर 3. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 27 धावा बनल्यात. 109 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. करंट रन रेट 6.75चा पाहायला मिळतोय तर रिक्वायर्ड रन रेट 41चा पाहायला मिळतोय. एका बाजूला एकाच पाड्यातील संघ खेळतोय वाघदेव खार्डी आणि गोलंदाजी मार्गावर आता 5वं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. विनीत माळी युवा खेळाडू आहे आणि तितकीच चांगली ऊर्जा त्याची पाहायला मिळाली.
विनीत याच्या ह्या बॉलला मोठा फटका कळताना अंदाज व्यवस्थित नव्हता. 6 धाबा, सिक्सर, मॅक्झिमम षटकार. थोडंसं कमी करण्याचा प्रयास असेल तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या वाघदेव खार्डी टीमचा. 33 वर 3, 109 धावसंख्येचं टार्गेट. प्रणित हा खेळाडू 8 वर खेळतोय. पुढचा बॉल एका पायावर वजन देत स्ट्रेट फटका होता गोलंदाजाच्या दिशेने. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 34 वर. AB ग्रुप ट्रॉफी 2026 शानदार आयोजन या स्पर्धेचं अजय भोईर सरांच्या माध्यमातून. आता बॅटर स्ट्रायकिंग कडे असताना टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. लेट खेळताना ते दिसलेत. बॅकवर्ड स्कोअर लेग मधून थ्रो करण्याआधी 2 धाव मिळाल्यात. विनीतच्या या षटकामध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धाबा आल्यात. एकूण धावसंख्या 3 गडी बाद 36. काही क्रिकेट आहे आज. तारे सितारे आहेत जे भारतभर दौरे ज्यांचे असतात. दुबई, कतार, दोहा येथे जाऊन न जाणे आपला परफॉर्मन्स दिलेत असे खेळाडू आज खेळण्याकरता येणार आहेत. त्यामुळेच आमचे लाडके प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. धावसंख्या आता पुढे जाताना दिसतोय. आणखीन एक धाव मिळाली, धाबा लागल्यात 3 गडी बाद 37. प्रणित पाटील हा स्ट्रायकिंग कडे आहे. 37 धाबा 3 बाद. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, फक्त म्हणून चालणार नाही. हाफ ट्रॅकर अगोदरच क्रॉस होऊन काय होतं. बॅटरला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 5 जर आपण बघितलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 37 धाबा वाघदेव खार्डी टीमच्या. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये पाहिजेत 72 धाबा. 72 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 बॉल. 6 मध्ये 72. गोलंदाजी मार्गावर यावेळेला प्रज्योत अंभीर ISPLच्या तिन्ही पर्वामध्ये हा खेळाडू मालामाल होताना दिसलाय. तिन्ही पर्व ज्या खेळाडूने गाजवलं चांगले वळणदार चेंडू त्याचे पाहायला मिळालेत. वेळ प्रसंगी चांगली फलंदाजी सुद्धा ISPL मध्ये ज्या खेळाडूने दाखवली. आणि या पालघर जिल्ह्याचंच हे अनमोल रत्न आहे प्रज्योत अंभीरे गोलंदाजी मार्गावर. पहिलाच बॉल कोळवटामध्ये चेंडू होता. 1 धाव मिळाली. बॅटची मदत सुद्धा मिळाली होती. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली 3 गडी बाद 38. 38 वर 3. शेवटचे 5 बॉल आणि 71 ची गरज आहे. पूर्णतः मॅच फिल्डिंग टीमकडे औपचारिकता शेष आहे. त्याच्यानंतर आपण बिस्ट 11 BK प्रतिष्ठानचे विपक्ष ओमकार बॉयज हेडवन मधलं बॅटल बघणार आहोत. इथे मात्र आपण बघतायत प्रज्योत पंकज पाटील या ठिकाणी प्रयत्न करतायत. सिंगल रन आणि सिंगल धाब्यानेची धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 39. आपण जर्सीवर नाव बघतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या जर आपण नाव बघितलं तर मोरेश वैती साहेबांचं नाव आहे जे स्पॉन्सर आहेत, संघमालक आहेत. आणि दैसर इथून ते बिलॉंग करतात. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या जर्सीवर नाव आहे जयजी पाटील साहेबांचं. हो, चांगला बॉल गुड बॉल मिडल अँड लेग स्टम्पच्या वरून हा चेंडू गेलाय. धाबा काय मिळणार नाही. 38 वर 3. 109 धावसंख्येचं टार्गेट होतं. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 मध्ये पाहिजेत 71. आपण बघतोय जयेश पाटील दैसर गावातील एक अनमोल असे रत्न आणि त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट सौजन्य आपण बघतायत. परफेक्ट बॉल आणि तेवढ्याच चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. एक टोकशर यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने छोटा बॅकलिफ्टने फक्त जंटली ड्राईव्ह केले गेले डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावसंख्या वाढते. खरोखरच आपण ज्या संघमालक आहेत ते सुद्धा फार महत्वाचे असतात. त्यांच्यामुळेच हे खेळाडू पुढे जात आहेत. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळत असतोय.
जसं आपण जयेश पाटील आणि टी शर्टचे जे सौजन्य आहे ते त्यांच्याकडून या स्पर्धेकरता झालंय. पुन्हा एक कोळवट टपाचा चेंडू, धावा मिळतील, पाहूया किती धावा मिळत आहेत. याचबरोबर लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 40. जयेश पाटील मोरेश वैती यांनी जर्सीज स्पॉन्सर केलेत. तांडिगुल वेगवान चेंडू हाताळलाय प्रचोद अंबिरे. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. 10 मध्ये 10 धाव बनवल्या प्रणित पाटील या खेळाडूने. 42 वर 4. चांगला लढा दिलाय. म्हणजेच आपण बघितलं तर एका बाजूला फुल मॅच समरी बघूया. 10 मध्ये 38 धाबा रोहित नार्वेकर आणि त्याच्याकडून अतिशय चांगला खेळ झालाय. 12 मध्ये 30 धाबांचं योगदान प्रतीक धोदडे या बॅटरचं. बिलाल शेखने 25 धाबांचं योगदान दिलं. बघा शिस्तबद्धता, बघा डिसिप्लिन पाहायला मिळतोय. म्हणजेच प्रत्येक खेळाडू हस्तांदोलन करतायत. आपले आवडते खेळाडू सुद्धा असतील त्याच्यामध्ये. ओमी या खेळाडूला आपण बघतायत. अजूनही तीच धमक तीच दहशत या खेळाडूची पाहायला मिळतोय. ओमकार देसाई पहिल्या पर्वामध्ये सुद्धा ESPL मध्ये चांगला खेळ त्याचा. आणि ओमी यांना विनंती करतोय, ओमकार देसाई यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. टेनिस क्रिकेटमधील अतिशय चांगले खेळाडू, अष्टपैलुत्व नेहमीच त्याने सिद्ध केलेत. ओमी प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. ओमकार देसाई आणि त्यांच्यासोबतच ISPL चे तिन्ही पर्व खेळणाऱ्या खेळाडू प्रज्योत अंबिरे यांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. आणि लगेचच नेक्स्ट मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच goes to one and only Rohit Narvekar. Chatur is the man of the match. मॅचला सुरुवात करा. प्रेक्षक राजा मॅच बघण्याकरता आलेत, खेळाडूंना पाहण्याकरता आलेत आणि लगेचच मॅचला आपण ते सुरुवात करणार आहोत. अजित सर मॅचला सुरुवात करणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील अजित पाटील. एस रोहित या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅच देतील आदरणीय मंगेशजी पंडित साहेबांना आम्ही विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. आपण बघतायत आदरणीय उदयजी पुरंदरे साहेब, आपण बघतायत त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देतोय. रोहित वेल प्लेड. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक आम्हाला सौजन्य झालंय. दानशूर दाते आदरणीय उदयजी पुरंदरे साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण रोहितला देतोय आणि रोहित आमच्या समवेत जोडले जात आहेत. रोहित खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे, कसं वाटते? खूप चांगलं वाटतंय. AB ट्रॉफीला दरवर्षीच आम्ही येतो, खेळायला खूप मजा येते. मस्त चांगलं सुंदर आयोजन असतं दरवर्षी. यंदाचं कितवं वर्ष आपण या मैदानामध्ये खेळतायत? चौथा पर्व असेल आणि दिवसेंदिवस स्पर्धेचं स्तर पण वाढत चाललंय. सर्वांना जाणून घ्यायचं आहे की 4 ते 3 वर्ष आपण खेळलात, असा कुठला क्षण आहे जो तुम्हाला या AB ट्रॉफीची आठवण करून देतो? एक वर्ष फायनल हरलो होतो. पंकज पाटील आला आणि राजू मुखेला 2 बॉल 2 सिक्स मारले आणि आम्ही हरलो ती मॅच. ती आठवण ठेवलेली आहे AB ट्रॉफीची. नक्कीच. तर नक्कीच तर आपण बघतोय ओमकारजी देसाई यांचा आपण करूया वेलकम. टेनिस क्रिकेट विश्वातील एक लेजंड आपल्याला बघायला मिळत आहेत. ओमकार यांचं करतोय हरेश्वर किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण वेलकम. खूप चांगलं क्रिकेट सातत्याने ओमकार देसाईंच्या माध्यमातून आपण बघितलंय. त्याच्यानंतर आपण वरोर एक्सप्रेस पालघर जिल्ह्याचं नाव ज्याने सातत्याने खूप पुढे नेले आमचे प्रज्योत अंबीर यांचा शुभ सन्मान आपण
प्रतीक सरांच्या शुभ हस्ते करतोय. चिंतामणी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रतीकजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. प्रज्योत अंबीर यांचं वेलकम. आणि तदनंतर आपण रोहित आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सातत्याने आपण बघताय ताई पॅकर्स असतील, पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून असतील एक चांगली कामगिरी. रोहित नार्वेकर चतुर या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आणि त्याचाही शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. त्यानंतर आपल्या गावातील एक अनमोल शरत्न आमचे प्रितेश राजेशजी पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपण प्रितेश यांचं शुभ सन्मान करावं. या प्रितेशजी राजेश पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण प्रितेशजी यांचा करतोय वेलकम. प्रितेश सरांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय वेलकम. दोन्ही टीमला विनंती करतोय, मॅच सुरू होण्याआधी आपला अतिरिक्त खेळाडू दोन्ही टीमचे आलेत. मिस्टी 11 विके प्रतिष्ठान वर्सेस ओमकार बॉईज एडबन असा हा मॅच होतोय. टॉस जिंकलाय विके मिस्टी 11 विके प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनने, ज्यांच्यामध्ये आपल्याला खेळताना दिसेल हार्दिक पाटील, राकेश प्रभू, ऋतिक पाटील, राकेश प्रभू, अमोल पाटील, प्रितेश पाटील, विकी माने,